आईले म्हातारा कुठं जाऊन बसत आहे इड मोकार घासा बहुती काँग्रेस झालं. कधीच म्हाताऱ्यानं लक्ष नाही दिलं हो. काय सांगतो आईला आपण किती काम करावा त्याच्यात म्हाताऱ्याला नाव उपकार नाही. काय केलं वरून म्हणायचं, काही बोलाय गेलं का म्हातारं वरून चिडत तो काय केलं. त्या आईला त्याचं येऊन जाऊन तेवढाच शब्द. काय करतो असंच इंड फिरायचे ते जाऊ दे मरू दे. इलाज नाही त्याला काय इलाज हे. आईला बिलाईचं लय झालं. इळा आणायला लागत होता नाही तर खुरपा आणला असतं ना एवढा सारा काढून घेतला असता. निबाराई लय जात ते उपटायला. बरं चाल जेवढं होईल तेवढं उपटितो. राहिलं थांब काही ना थोडं गाणं म्हणावं बरं का. असं अंदाजे थोडीस करमणूक होईल नाही का. तुम्ही देवाला जाता संग मला कावा न्याय ना. आर्या पालीला जाता संग मला कावा न्याय ना. जाऊ जादूरगडा जाऊ जादूरगडा पाहू मला याडा भोळ्या देवाचं दर्शन घ्याय ना. खंडूला जाता संग मला कावा न्याय ना. या देवाला जाता संग मला कावा न्याय ना. अरे काय कागद राहते सारखा. आला रे दादा. गबाळ उपटून घ्यायचं. किती गबाळ झाले पाय बरे घासाच्या कडे. तुला कसं गोड लागत. बरोबर आहे बरोबर आहे. तूच सांगायचं राहिला होता पाय. हे गबाळ उपटाया मला लाईतो आणि तुला काही रोग झाला काय. रोज उठला का बाळ्यात येतो. तू बाळ्यात येऊ करतो काय. करतो काय म्हणजे घास कापितो. तिकडे कांद्यांना बारी देतो. अरे बाप्याला पाणी जर लावलं तर 1 तास वाफा भरायला लागतो. तो परत कागद उपटून टाकता एखादा. 1 तास बरं तो मध्येच अर्ध्या वाफ्यातच लाईट जाती. तिडावं जावं लागत. हा का लाईट गेला डिपी जायची काही गरज नाही का. बल्ब लावून ठेवायचा कळत लगेच. नाही हे ज्ञान तुलाच मला काहीच नाही. तो मला जन्म दिला ना तेव्हा तो ऐकायच लागत. काय या पोराला काही काम सांगावा केले सोयवार. अरे तुला रिकाम्या या इड बियांड्या चांगल्या होत्या. या बियांड्या मिरच्या खुटता नाही आल्या त्या वाळून गेल्या. आता काय आता मी काय काय करू सांग बरं. अरे काय करतोय तू जाण्यावानी इंडत होते चालतं दादा. हा याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या डोक्यात ये सालभर तो चाललंय. बरे चल एवढं उपटून घे आणि गायला पाणी बिन पाजले ना. गायांना पाजले पाणी. रिकामच्या टायमातच उपटाय आलो होतो तेवढ्यात मा बाप आला खोट उपटीड टाइमपास घ्यायला. मा तुला ते औषध आणून दिल सर काच राऊंड अप मारायला काढा कोपऱ्याला. मला वाटतं प्यायला आणून दिल तर काय म्हणजे तो एवढी गो मारी काय प्यायची. बोंब चाली एखाद दिवशी होईल तसं दादा. अरे दादा तुला काय सांगायचंय. तो आहे ना पक्क मला पस्तावा आणला रे. काय झालं काय तुला. अरे दादा आता तू ओळखून घे. या बाई तोय कपडे मला येत्या. तू पॅन्ट मला येते. तुला सगळंच भावाला यायला लागले. अंडर पॅन्ट सुद्धा यायला लागली भावाली. चपला सुद्धा मला येत्या. बरोबर बरं दादा ओळखून घे पोराला काय आशा असल. आता बघ काय झालं माहिती भाऊ. पोरीस झाला तोटा. एक तुझ्यासाठी जिंडू तुम्ही सारखं ओळखलं दादा तो बरोबर. तुझ्यासाठी जिंडू तुम्ही 2 वर्षापासून. किती पुरी पाहते मी सारखा. पुरी वाले हावच म्हणा ना. काय म्हणते आता एक ठिकाणी तपास लागला परत एकदा जाऊन येतो. हा का. हा अरे दादा तो आणि मी जर इंड फिरे असतो ना कोणची गठून घरातच घातली असत. नाही मला नाही येत ते गटावतात. अरे गाठवता म्हणजे तो वय गेलं तुला वय गेली तरी सोय नाही आली. तू काय गाठवणार. बरोबर बरोबर. बरं चालू कागद सुटायचं काम चालू दे. आणि तू आता येताना पाहतो ना पोर पाहतो आता. नाही काही लोकांच्या पुरी वाटावर बसल्या का तू चालला. अरे जुगार खेळाया मारुतीच्या देवळात राजाला राणी दाखवाय डाळला तू. मला कळत ना कुठं तो भात शिजतो काय शिजत हे कळत भाऊ. मला फोन आला वाटतं. हा फोन जेवटा हॅलो. हा जाय याला किती बोलावा बा. याचा डाळा हा म्हातारा सोडित नाही. आणि उठला का 2 घास खातो. मार डेरीला हात पुशितो आणि असा काना निघतो. अरे या म्हाताऱ्यानं लाजच सोडली पर्याय. अरे लय वांट्यार म्हातारी काय कसा जन्म घेतला यालाच माहिती. जाऊ दे मध्ये आता पिण्या. मी एक काम करतो घरी जातो पाणी पितो. मी थोडा उन्हाचा झोपूनच घेतो. जाऊ दे मला सुद्धा कटाळा आला. उठ रे म्हातारा येतं वावरात ये कर ते कर. त्या आईला ये मी बोकांडीच माया काम काय काम. पण
नकोच त्याच्यापेक्षा चल त्या आंब्याच्या झाडाखाली झोपून घेतो. हॅलो हॅलो. कुठे आहे का शांत? अहो आहे ना इकडं. येडो कुठं? ते झाडाखाली नाही का कोणत्या का त्या? माळ्यातल्या. हा तो म्हणा उमरे झाडा खाली एक तू. हा. मग तिथं थांब, मग मी तिथंच येऊ राहिले. हा बरं बरं चालेल. कारण लय तिथंच भेटेल ना आपण. हा मग मी निघतोय आता करून. हा बरं बरं. चालेल, येऊ का मग? हा या. चालेल. बाई ते बाबराचं तर अजून पत्ता नाही. मला म्हणून मी लगेच आलो. कधीची वाट पाहू राहिली मी. हं? हा आता लईच हा टाळाटाळ करायला लागला. हा बा आता येऊ दे ना, चांगलं खसकावून टाकते. मला म्हणून मी लगेच येतो. आता जवळजवळ अर्धा तास होत आलाय. कोणी बाबे? हा मग. अय बाबा किती उशीर केला तो? काय झालं? हा रानात गेलो. हा पोरेवर तिकडे हा गबाळ तिकडे घासाला काढायला गेला ना. हा. पोऱ्याजवळ सांगितलं त्याला काम करायला व्यवस्थित. हं. ते म्हणत आता मी नाही करणार, हे नाही करणार. ते लागलं तण पण करायला मला. हा त्याला म्हटलं आता काय करावं. ते म्हणत आता तू सारखं येणते राहतो इकडे तिकडं, घरी काहीच काम करीत नाही. यायला म्हटलं आता काय आता म्हटलं अरे भाऊ तो आज करता जातो मी. बरं मी काय म्हणते ते हा, बोल, तिचं बोल. पुराण लावीत बरं बसू. काय म्हणतो? काय म्हणते म्हणजे काय? हा? किती दिवस झाले? खरंच किती दिवस? गाडी खरंच आणते. किती दिवस झाले कर भेट. तुला मग फोन सुद्धा नाही करता हा मी मला. काल फोन करू बळ तुला? मला काय गरज पडली एवढी? हा म्हणजे गरज मला जास्त बघ. हा मग हा? पहिला मला सारखं सारखं फोन करायचा, इडं तिडं भेटायचा. मला सारखं म्हणतो लग्न करू. किती दिवसापासून भरुशावर ठेवलं तो, अजून लगीन नाही करीत. काय म्हणतो लग्न आहे ना आपण करणारच आहे. हा. त्याची नको काळजी करू. कधी? हा? 4 वर्षापासून म्हणून राहिला तू. आता आता 5 वर्ष काय मी का म्हातारी झाल्यावर लग्न करतो काय माझ्या संग? नाही, हा तू तर आधीच म्हाताराच आहे. कोण? तू आता म्हातारा आहे मी. आणि मग पार्टी कोण गाळायला झालाय अरे काय बोलायचं शांत आहे, लाज नसल्यावानी. हा? मग काय तू काय आता काय तरणं बांध राहिलं का? काय रे? एक तर तो भरुशावर बसली बाबा. नाही त्या बाय आता मी ना आज एक गाव 2 तुकडेच करणार आहे. नाही नाही काही नाही. नाही 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 फक्त काही एवढं नाही. आहे, तुला सांग. आता सुद्धा तुला कधीच बोलावलं तू आताशी चालाय थोबाड घेऊन. अगं मी पायी आलो, गाडीने आणली त्याच्याकरता रे. माहितीये कोणी पाहिल म्हणून. तो सारखं चालले महापौराचं हो दे. आता तो ह्या पोराला कोणी पोर नाही देत. तो आता राहील 70 वर्षाचं होईपर्यंत. म्हणजे तवर आपलं लगीन खोलून ठेवायचं काय? आता काय कसं आहे माहिती का मग जग मला तू सांगतो पोराचं लगीन जमलंय का? नाही नाही पाहू राहिले पोर त्याला. का पाव राहिलो म्हणजे मग आता तर नाहीच समजा त्याचं झालं मग आपलं तसं राहून द्यायचं का? हा थांब ना अजून 4 एक वर्ष थांब. यो बाबो 4-1 वर्ष? होईल ना अगं 4 वर्ष. बाबा नको रे हा? बाबा. ए बाई तुला मी आता शेवटचं सांगते. तू माझी लग्न करणार आहे का नाही? महापौर हा का नाही एवढंच सांग. नाही मी लग्न करणार तू अशी ऐक ना. फक्त महापौरच लग्न होईल. आत्ता करणार आहे ते सांग. लगेच. हा आहे ना? हा, मग ऐक पण आपलं असंच राहू दे, ऐक असंच राहू दे ना. नाही असंच नाही असंच काय असंच चोरून लपून भेटायचं. किती दिवसापासून असंच चाललंय. तो एक दिवस मला तू भरुशावर ठेवून राहिले. अशीच वर्ष निघून गेले. मी तुला आता एक शेवटचं सांगते बाबूराव, जर तुला माझी लग्न करायचं नसल तर मी आहे ना दुसरा पाहून घेते बाबा. काय हा काय म्हणली शांती? आता मी तो भरुशावर. म्हणजे आपण याच्याकरता प्रेम केला काय कोणाला जवळ? प्रेम केलं म्हणजे हा? तू फसवणूक करू राहिला. तू आपल्या प्रेमामध्ये अंतर पाडू राहिला. कुठं अंतर पाडू राहिले? मग तो फोन आला किंवा मीच फोन करते तुला. जर तू म्हणली इकडे येतो, इकडे येतो की नाही तो हा, येतो म्हणजे नुसताच येतोय ना. नुसतं वरच्यावर ठेवलंय मला. अरे कर तुला शब्द दिला ना लग्न करणार म्हणजे. हा, मग शब्दच दिलाय ना. पण शब्द खरा कुठं करू राहिला तू? मग खरं नाही माझा खोटा आहे का? हा? नको बाबा. मी येडा भांडण करू मी शांती. नको. ऐकत मी आहे, ऐकत आहे. तो भरुशावर एवढे दिवस राहिले. आता नाही राहणार. का बरं नाही राहणार? मग तुला दुसरा पाहिजे का आता? हा मी दुसरा पाहून घेते. हा? हा शांती तेच सांगायसाठी मी तुला खास आज बोलावले. मी दुसरा पाहून घेणार आहे बाबा. बरं येडा भांडण करू. ये बाय दुसरा काही पाहू नको. चल तू इच्छा आहे ना आताच लग्न करायची, लगेच लग्न करू टाकू. हा बस बस झाली खुश आता. बाबा मग तो किती दिवस भरुशावर ठेवलं होतं? खरं मी का? मग तवाच म्हणला असता. अरे कसं झालं माहिती का? महापौर बरोबर झालं, पोराचं वैवत चाललं. म्हणजे दुनिया मला नाव ठेवलं ना ग. पोराचं नाही केलं आणि बापाचं केलं म्हणशील. हा अरे बाबा पण तो पोर ते त्याची दात पडेल. त्याला जर कोणी पोरच देईना, पुरी निसा त्याला नापसंत करू राहिल्या तर मग त्याच्यात मा काय दोष आहे? मी किती दिवस राहायचं सांग बरं तू? नाही तो म्हणणं बरोबर आहे. मग आता मी माई बाईक वारून तू एवढा सुंदर देख ना, तो पोर असं का म्हणून जन्माला आलं? काय त्या ऍक्सिडेंट झाला त्याचा. काय रे बाबरा? हा?
तू एवढा सुंदर देखना दिसाय एवढा हँडसम तो फर कोणावर पडले ती दात पडे. आता हे बघ शांत तुला एक सांग का आता मला काय माहिती ते फक्त त्याच्यालाच माहिती आहे ना कोणावर पडलाय तो. त्याच्याला माहिती हा म्हणजे ते आणि तुला नाही माहिती. नाही आता मी झोपेल राहायचो ना. हा का हा बाबा बाबा तो आता एक वेगळंच झालं बाबा. आणि मग आता काय तू बाप आहे का हैवान आहे? तर फुल झोपत राहतो मी माणूस काय समजत त्याच्यामध्ये म्हणजे काय तू काय त्या बिचारला कलंक लावितो काय? करला हा? अरे मग मी पेल राहायचो ना ग. तिने बिचारी मरून तिने दिला वंशाला दिवा तुला करून ठेवला आणि तू वरून तिलाच बट्टा लावून राहिला का? कारण पेलच्या नादात काही मला कळत नव्हतं. हा असं कोणत्या बाई माणसा आरोप नाही करू तुला खोटा आहे बाबा बाबराव. हा ते बाय मग तू आता अशीच म्हणणार का मला? तू म्हणतो काय नको नको गेली नाही, असं. तू असंच हा, म्हणा. म्हणजे उद्या सुद्धा मला बी तू असंच करशील मग. कोण मला नाही आता भे आता दारू बिरू बंद केली. हा. आता मला ते कळालं ना का दारू प्यायला असं गमते गाड्यात आहे. चांगलं सांभाळशील ना पण. तुला अरे राजाच्या राणीवाणी ठेवील तुला. हा ना हा चमकायला लागेल तुला खालून वरून खालून वरून पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. दागदागिने हा कर मग चमकायला लागेल ना. मग लग्न केव्हा करायचं? तू म्हणले ना आज आता आजच बाबा उद्या नकोच तो भरू आज पण पाहून रावळे पाहुणे नको ते मला काय सांगू नको बाकीचं तू मला करणार आहे का नाही एवढं सांग. पाहून रावळे राग भरतील का जोडीदार मावली. चालले मी तू आली का बाबा? नको रे बाबा आता तो भरू शावणे राहणार. बरं तुला नाही कळवायचं कोणाला? पण मला कोणालाच कळवायचं नाही. काय सांग पटक्यान. बस चाल करून टाकू लागलं मरू नको डोक्याला ताण घेऊ. चल हा चाल एकदाच होऊनच जाऊ दे मरू दे जे होईल ते. चाल चप्पल घातली का? हा, चल. चल.